करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज एक सुंदर असा बोध, सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा पुरवलं. म्हणतात आयुष्य म्हटलं की सुखदुःख ही नक्कीच आली. कोणी कोणाला रडवतं तर कोणी कोणाला हसवतं. ज्यांना आपण हसवतो ते आपल्याला हसवतात, ज्यांना आपण रडवतो ते आपल्याला रडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच त्यांनासुद्धा रडावं लागतं जे दुसऱ्यांना रडवतात. समर्थ म्हणाले, वेळ, मित्र आणि नाते हे नक्कीच मिळतात, पण त्यांची किंमत तेव्हाच लक्षात येते जेव्हा ते तुमच्या आयुष्यातून दूर निघून जातात. जेव्हा आपल्या घरातले आई वडील भाऊ बहिणी एकत्र असतात तेव्हा त्यांची किंमत आपल्याला कळत नाही आहे. परंतु जेव्हा एखादं कोणी बाहेरगावी किंवा कामानिमित्त जर बाहेर जात असेल तर आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. तेव्हाच त्यांची किंमत आपल्याला कळत असते. चुकीच्या हत्यारांनी तुम्ही एक स्क्रूसुद्धा काढू शकत नाही. मग चुकीच्या दिशेने केलेली मेहनत तुम्हाला यशस्वी कसं बनेल? आता यशस्वी जर बनायचं असेल, समर्थ म्हणाले, तर अपयश हे येणारच. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. परंतु आपण त्या कर्मामध्ये उभं राहतच नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. समर्थ म्हणाले, हिम्मत कधीही हरू नका. अजून खूप पुढे आपल्याला जायचं आहे. आणि जे म्हटलं होतं हे तू करूच शकत नाही त्यांना पण दाखवून द्यायचंच आहे आणि करून दाखवायचंच आहे. काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. आपल्याला पण बोलणारे बहुतेक असतात की तू या क्षेत्रात आलाय, तुला या क्षेत्रामध्ये यश मिळणार नाही असे तोंडावर बोलून जातात. परंतु आपला आत्मविश्वास उत्तमतेने असतो की आपल्याला तो मार्ग सुलभतेने काय करायचा असतो, पार पाडायचा असतो. बरोबर, किती कठीण प्रसंग येऊ दे, परंतु आपले हॉबी आहे, आपला छंद आहे, मग त्याचप्रमाणे उत्तमतेने त्यांना करून दाखवायचं आहे. बोलण्यापेक्षा करणं खूप महत्त्वाचं आहे. लांबवरून केलेल्या प्रवासाचे एका क्षणात महत्त्व संपतं. जेव्हा आपलेच लोक म्हणाले तेव्हाच लक्षात ठेवायला हवं, जर तुमच्यावर काही संकटं आली तर त्या संकटाचा धैर्याने सामना केला पाहिजे. कारण खिडकी बंद केल्याने संकट निघून जात नाही. संकट येतात, जन्माला आलो की सुख दुःख ही आलीच. डोळे बंद करून दुःख जाणार नाहीयेत. यशस्वीपणे काय केलं पाहिजे, मार्ग शोधण्याचं काम करता आलं पाहिजे. जे आलेले दुःख आहे त्याला तिथेच रोखून उत्तमतेने चांगला मार्ग निवडला पाहिजे. वेळ कधीही एकसारखी नसते, त्यांना पण रडावं लागतं. जे कारण आपल्याला रडवतात त्यांनासुद्धा रडावंच लागतं. आपण एखाद्याची मस्करी करतो, परंतु ती मस्करी करत असताना एखाद्याला राग येतो आणि राग आल्यावर शेवटी रडल्याशिवाय राहत नाही. त्याला दुःख होतं, मला ही व्यक्ती अशी का म्हटली. बरोबर की नाही? एखाद्याला मारलं तर वळ निघून जातील, पण बोललेला शब्द हा तो शेवटपर्यंत लक्षात ठेवतो. दुसऱ्यांच्या बळावर उडण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या बळावर उडण्याची कला विसरून जातील. अशाच लोकांना जास्त राग येतो ज्यांना
त्यांच्या मनातील दुःख दुसऱ्यांना सांगता येत नाही. तुमच्याबद्दल वाईट तेच बोलतात जे तुमची बरोबरी करू शकत नाही. नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, जेव्हा तुमच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नसेल ना, तेव्हा शांत राहून काम करणंच चांगलं. माणूस त्याच्या मर्जीने शांत होत नाही. तो कोणत्या ना कोणत्या गोष्टीने मनातून तुटलेला असतो. तिरस्कारच कोणताही अस्तित्व नसतं. तिरस्कार तर प्रेमाच्या नसण्याचा परिणाम आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी आपण आपलं आयुष्य बघा, प्रत्यक्ष संसार म्हटलं की हा सुखाचा आणि त्यामध्ये येणारे दुःख हे उत्तमतेने आपल्याला कशी करता आली पाहिजे, एकमेकांची साथ घेऊनच. प्रत्येकाला ते जमत नाही. कोणा एकासाठी प्रामाणिक बनून राहणं गरजेचं असतं. सोडून जाणाऱ्याला काय माहीत आठवणींचं ओझं किती जड असतं. प्रेम या जगातील सगळ्यात सरळ गोष्ट आहे. ज्याला मिळवणं या जगामध्ये सगळ्यात कठीण काम आहे. पोट तर जेवणामुळेच भरत असतं. आजकाल तर फक्त भूक भागवली जाते, कारण आपल्या चवी बदलल्या गेल्या. बघा, आपले आजी आजोबा पणजोबा चटणी भाकर खायचे, बरोबर की नाही? भाकरी पिठलं जे मिळेल ते उत्तमाचं. परंतु आता घरातलं जेवण आपल्याला काय होतंच नकोसं वाटायला लागलं. असं का? कारण त्यांना आपण समजून घेतले नाही. त्या माणसांचं पण दुःख समजून घेतलं पाहिजे जो आता तुम्हाला काही बोलत नाही. काही जण बोलत नाही, त्यांची सुखदुःख आपल्याला कळत नाही, परंतु ती कळली गेली पाहिजे. शब्द जर पाळता येत नसेल तर कोणाला शब्द देऊही नका. आपण एखाद्याला वचन देतो, एखाद्याला शब्द देतो, परंतु त्या शब्दा पलीकडे आपण निर्णय घेत असतो. एखाद्याला वेळ दिलेली असते, त्या वेळेला आपण तिथे पोहोचलेलो सुद्धा नसतो. स्वतःमध्ये डोकावून पाहण्यासाठी हिंमत पाहिजे. दुसऱ्यांमधील कमतरता सांगण्यामध्ये तर प्रत्येक माणूस हुशार आहे. आपला पराक्रम, आपला स्वभाव कसा आहे ते कोणी सांगणार नाही, परंतु आपण दुसऱ्यांचा स्वभाव कसा आहे, तो कसा वागतोय, काय करतोय, हे प्रत्येकाला सांगत सुटतो. एक श्वाससुद्धा घेणं तुमच्या हातात नाही, कारण तोच झोपवतो आणि तोच उठवतो. म्हणून श्वासावर नियंत्रण करणं हे आपलं काम नाही आहे, बरोबर की नाही? अंतरीचा अंतरात्मा बरोबर त्या वेळेला त्या घटिकेला काय करत असतो. आपण श्वास घेणारे कोण? आपण किती श्वास घेणार? आपण बोलताना सुद्धा श्वास तोच घेत असतो. म्हणून आयुष्य तो हिशोब आहे, ज्याला मागे जाऊन नीट करू शकत नाही. आणि त्यामुळे तुम्हाला आजच सुधारलं पाहिजे ना. गेलेल्या वेळाचा अनुभवाप्रमाणे आपण वापर केला पाहिजे. अनुभव काय आहे शिकता आला पाहिजे. भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ते विसरता कामा नये. त्या गोष्टी उत्तमतेने त्याचा अभ्यास करून वर्तमान काळ जगता आला पाहिजे. वर्तमान काळ जर आपला उत्तमाचा असेल तर भविष्याची चिंता करू नको, चिंता वाहतोय विश्वाची. कोणाच्या इतकेही जवळ जाऊ नका की त्यांना तुमचं दूर राहणं आवडू लागेल. आपण प्रत्येकाच्या जवळ जातो आणि एकमेकांशी बोलत बसतो. आज पहिल्या दिवशी तो उत्तमतेने बोलेल, दुसऱ्या दिवशी बोलेल, पण नंतर त्यालाच कंटाळा वाटेल. अरे या सारखा येतोय आणि काय वाटेल त्याला, बरोबर की नाही? मग शेवटी येणं जाणं ती व्यक्ती आवडेनाशी होते. म्हणून अशा चुका
खूप दुःख देतात, ज्यांची माफी मागण्याची वेळ निघून गेलेली असते. काही चुकलं मागलं असेल, माफी मागायला काय हरकत आहे, बरोबर की नाही? देवासमोर माफी मागणं, देव बघा प्रत्यक्ष परमेश्वर, दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जगी दास पाळू, दया अंतरी, क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. रागामध्ये माणूस वाईट विषयांमध्ये, वाईट गोष्टींमध्येच बोलत असतो, पण काही वेळा मनातील गोष्टसुद्धा बोलून जातो. त्यावेळेस त्याच्यावर नियंत्रण नसतं, ताबा नसतं. चांगल्या लोकांची इज्जत कधीही कमी होत नाही. सोन्याचे 100 तुकडे केले तरीही त्याची किंमत कधीही होत नाही आणि कधीही कमी होणार नाही. एकट्यानेच लढावे लागते. आयुष्याची युद्ध सल्ला देणारे खूप असतात, पण साथ देणारा कोणीही नसतो. प्रामाणिक व्यक्ती त्याच्या प्रामाणिकपणामुळे शांत राहिला आणि ऐकणाऱ्याला वाटले त्याला उत्तर देता येत नाही. बघा, तोच करतो आणि तोच करून घेतो. मनुष्य देह फक्त अभिमान बाळगत असतो. म्हणून समर्थ म्हणाले अभिमान नसावा, शेवटी त्याचंच आहे. जर कोणी एकटा असेल तर याचा अर्थ असा अजिबात नाही की त्यातला कोणीही त्याला छंद नाही, पसंत करत नाही. तर तो एकटा यामुळे आहे ज्याला जगाची संपूर्णपणे माहिती आहे, कल्पना आहे, बरोबर की नाही? म्हणजे काय, तर स्वतःला कधीही इतकं कमजोर होऊ देऊ नका की तुम्हाला दुसऱ्यांच्या उपकाराची गरज पडेल. तुमची नजर नेहमी अशाच गोष्टीवर ठेवली पाहिजे ज्या तुम्हाला मिळवण्याची इच्छा आहे. आपल्याला गाडी हवी आहे, परंतु आपण त्यासाठी संपूर्णपणे मेहनत करत असतो, भांडवल जमा करत असतो आणि ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपली इच्छा असते, मागणी असते. देवाकडे आपण काय करत असतो, निवेदन ठेवत असतो की हे परमेश्वरा, हे ईश्वरा, आम्हाला काय हवी आहे, गाडी हवी आहे. निवेदन ठेवलेलं आहे, मग मागणी आहे, नक्कीच पुरवठा होणार आहे. ज्यांना दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्याची इच्छा असते ना, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद देव कधी हिसकावून घेऊ शकतच नाही. आणि देव कोणाला रागवत नाही, बरोबर की नाही? देव भावाचा केला, जयाचा भावार्थ घ्यायचा. आयुष्यामध्ये सगळेच लोक मित्र आणि नातेवाईक बनून कधीच येत नाही. ज्याप्रमाणे स्वतःचं दुःख स्वतःपेक्षा जास्त कोणी समजू शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असा व्यक्ती, असा मनुष्य देह तुमची कदर कधीही करणार नाही ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी उपलब्ध असता. स्वार्थी लोकांनी हा नियम नक्कीच काय केलेला आहे, बनवून ठेवला आहे. म्हणून आपण आपल्यामध्ये स्वार्थीपणा नसावा. स्वार्थासाठी आपल्या लोकांना दूर आणि परक्या लोकांना जवळ आपणच करत असतो. म्हणून समर्थ म्हणाले बरे सत्य बोला येथा तथ्य चाला. वेळेवर बोलणं आणि वेळेवर काढून बोलणं यामध्ये खूप फरक आहे. जे काय आहे ते तोंडावर बोलणं यातच खरा माणुसकी याचमध्ये आहे. म्हणून आजच्या तारखेला प्रत्येक माणसाला, प्रत्येक मनुष्य देहाची किंमत असली पाहिजे. कारण माणुसकीची किंमत ओळखण्यामध्येच आपण काय करत असतो, माती खात असतो. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य एकदाच येतं, पुनरपी संसारा येणे नाही. म्हणून प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी प्रतिभा ही नक्की असते, पण लोक बऱ्याचदा त्याला दुसऱ्यांसारखा बनवण्यामध्ये नष्ट करत असतात. म्हणून समर्थ म्हणाले पहावे आपल्यासी आपण. म्हणून प्रत्येक वेळी नाम महत्त्वाचं आहे. आपल्याला रडण्याची भारी येणार नाही आहे. रडणं हे प्रत्येक विषय वाचण्याचं काम आहे. आपलं नित्य नियमाने उपासना करून, निवेदन ठेवून उत्तमतेने
जगता आलं पाहिजे. बरोबर की नाही? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझे शोधून पाय. जय जय रघुवीर समर्थ.